नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. भोंदू बाबा अशोक खरात याचं प्रकरण बऱ्याच महिन्यांपासून महाराष्ट्रात गाजत आहे. त्याचे कारनामे, त्याचे किस्से, त्याच्या शोषणाच्या पद्धती, त्याची संपत्ती आणि मुख्य म्हणजे राजकारणातील या खरात बाबाचे लागे बांधे. याच्यामुळं हे प्रकरण देशभर गाजलं. रुपाली चाकणकरांसोबत या खरातचं कनेक्शन हे तर सर्वात जास्त गाजलं. त्यामुळे रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला. बऱ्याच घडामोडी या भोंदू बाबा खरातच्या प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात घडताना आपण बघितल्या. सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा होता या भोंदू बाबाचे राजकीय नेत्यांशी असलेले कनेक्शन आणि त्याचे महिलांसोबत शोषण करतानाचे केबिन मधले व्हिडिओ. या दोन गोष्टी या खरात प्रकरणामध्ये सर्वात जास्त गाजल्या. त्याचप्रमाणे या भोंदू बाबाच्या संपत्तीचे किस्से, त्याच्या असलेल्या जमीन जुमला, पुण्यातील त्याच्या मुलीचे फ्लॅट्स, प्लॉट, जे काय असेल त्याचा बंगला, हे सगळं प्रकरण अतिशय गरम झालं होतं. या भोंदू बाबाला अटक झाली. एकूण 12 गुन्हे या भोंदू बाबावरती दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये आर्थिक फसवणुकीचे, महिलांचं लैंगिक शोषण, हवाला, इतर अनेक प्रकरणं मिळून टोटल 12 केसेस या भोंदू बाबा अशोक खरातवरती लावलेल्या आहेत. आता या प्रकरणामध्ये एक मोठं वळण घडताना आपल्याला दिसून येत आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे नाव महाराष्ट्राला अगदी व्यवस्थित सुपरिचित आहे, कारण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मागच्या गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसाठी सरकारी वकील म्हणून अतिमहत्वाच्या केसेसमध्ये प्रमुख भूमिका बजावलेली आहे. मग ते मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या प्रकरणापासून पुढे इतर अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडलेली आहे आणि दोषींना शासन सुद्धा त्यांनी मिळवून दिलेलं आहे. खरात प्रकरणामध्ये आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि परिमल फळे या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या हा भोंदू बाबा कस्टडीमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याच्या कस्टडीचं हस्तांतरण, ट्रान्सफर जे आहे ते होत आहे. यामध्ये आता ईडी असेल किंवा SIT असेल किंवा CBI असेल, या सर्वांकडे आळीपाळीने त्याची कस्टडी जात आहे आणि त्याच्या सर्व गुन्ह्यांची चौकशी हे तपास यंत्रणा करत असतानाच आता उज्ज्वल निकम यांची एंट्री या प्रकरणात झाल्यामुळे या सर्व गुन्ह्यांना, या सर्व केसला एक वेगळीच रंगत आलेली आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे पुराव्यांची सखोल तपासणी करणं, त्यातले बारकावे शोधणं, केसमधले वेगवेगळे गॅप्स शोधणं आणि त्या गॅप्सचा, त्या पुराव्यांचा व्यवस्थित वापर करून आरोपींना शिक्षा मिळवून देणं, यामध्ये त्यांचा हातखंडा आहे असं समजलं जातं. रिसर्चच्या अनुषंगाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा दबदबा ह्या सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. अति महत्वाच्या केसेसमध्ये उज्ज्वल निकम यांनी नेहमीच भूमिका बजावलेली आहे आणि तशीच भूमिका आता या खरात भोंदू बाबाच्या प्रकरणात सुद्धा उज्ज्वल निकम बजावतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच सर्व महाराष्ट्राचं, सगळ्या नागरिकांचं, सर्व यंत्रणांचं लक्ष आता या पुढच्या सुनावणीकडे असणार आहे, कारण पुढच्या सुनावणीमध्ये सरकारची बाजू ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि परिमल फळे हे मांडणार आहेत. ॲडव्होकेट परिमल फळे सुद्धा मोठे नावाजलेले वकील आहेत. अहिल्यानगरमध्ये त्यांचं मोठं काम आहे. असंख्य क्रिमिनल केसेसमध्ये सरकारची बाजू मांडण्याचं काम ॲडव्होकेट फळे यांनी केलेलं आहे. आपल्याला याबाबतची चांगली माहिती आहे. आता भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण हे इतकं महत्वाचं का बरं आहे आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सारख्या मोठ्या विधिज्ञाला या केसमध्ये एंट्री देण्याचं कारण काय असू शकतं? तर मित्रांनो, अशोक खरात प्रकरण हे जेव्हापासून बाहेर आलंय तेव्हापासनं राजकीय नेते, विरोधी पक्ष, सत्ताधारी, खुद्द देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या बाबतीत वेळोवेळी मोठमोठे खुलासे किंवा उत्तर देणं हे करावं लागलेलं आहे. दुसरी गोष्ट, मीडियामध्ये या भोंदू बाबा खरात प्रकरणाची मोठी चर्चा झालेली आहे. मीडियात मोठी, सोशल मीडिया असो, टेलिव्हिजन मीडिया असो, दिवसभर लाईव्ह या प्रकरणाबद्दल चॅनल्सनी केलेलं आहे. त्यामुळे
नागरिकांच्या डोक्यात आता या भोंदू बाबा खरातची केस पक्की बसलेली आहे. त्यामुळे या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणं हे आता चालणार नाहीये. तिसरा मुद्दा म्हणजे भोंदू बाबा खरात प्रकरणात एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकरांपासून तर विखे पाटलांपर्यंत या मोठमोठ्या राजकीय ज्यांचा दबदबा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, अशा नेत्यांची नावं आणि संबंध वारंवार समोर आलेले आहेत. चौथा मुद्दा म्हणजे अशोक खरात प्रकरण हे केवळ महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण नाही. महिलांचं लैंगिक शोषण हा तर या केसमधला खूप मोठा पॉइंट आहे, खूप गंभीर गुन्हा आहे. पण त्याचप्रमाणे अशोक खरात प्रकरणात मोठी आर्थिक गुंतागुंत सुद्धा दिसून आलेली आहे. समाजसेविका अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदा घेऊन या भोंदूबाबा खरातचे आर्थिक लागेबांधे हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी विविध पुरावे हे SIT कडे दिलेले सुद्धा आहेत. त्यामुळे हे प्रकरण जास्त गंभीर बनताना आपलं दिसून येतो. पाचवी गोष्ट म्हणजे केवळ आत्ताचं सरकार नाही, तर या भोंदूबाबा प्रकरणामध्ये या आधीचं उद्धव ठाकरे सरकारवरती सुद्धा मोठे आरोप करण्यात आलेले आहेत. कारण नाशिक मधलं पाणी हे भोंदूबाबाच्या संस्थेसाठी बेकायदेशीररित्या वळवण्यात आल्याचा उल्लेख सध्याच्या सत्ताधारी नेत्यांकडनं सुद्धा करण्यात आलेला आहे. जेव्हा विरोधक सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतात तेव्हा सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा उलट आरोप होत असतात. त्याचप्रमाणे महिलांच्या लैंगिक शोषणामध्ये आणखी किती महिलांचं लैंगिक शोषण ह्या बाबांनी केलंय याचा सुद्धा शोध घेणं बाकी आहे. कारण असं म्हणतात 100 व्हिडिओ सापडले, पण मोजक्याच महिला तक्रारीसाठी समोर आलेल्या आहेत. 2-4च महिलांनी तक्रार आतापर्यंत केलेली आहे. जर 100 व्हिडिओ असतील तर मग बाकीच्या महिलांनी आतापर्यंत तक्रार का केली नाही याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शोध या प्रकरणात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या 6-7 मुद्द्यांमुळे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावरती ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. अतिमहत्वाची केस, अशी केस ज्याची मीडियात मोठी चर्चा झालेली आहे, अशी केस ज्यावरती सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे की पुढं काय होणार, अशा केसमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, कोणताही गॅप सुटू नये, म्हणूनच ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांसारख्या मोठ्या वकिलाचा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता बघूया निकम सरांच्या एंट्रीने या प्रकरणाला कोणती वळणं मिळतात, कोणते पुरावे ॲडव्होकेट निकम आणि फळे हे सादर करतात आणि कशा पद्धतीने या भोंदू बाबाचा पर्दाफाश करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा मिळवून देतात. मित्रांनो, या सर्व बाबतीत आपलं काय मत आहे हे आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.